तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जाऊन 1 महिना होत असताना बारामतीमध्ये स्वच्छ बारामती आणि निर्मळ बारामती याकडे संबंधित नागरिकांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा कामकाज पाहत असताना पहाटे 4 वाजल्यापासून बारामतीच्या रस्त्यावर ते चालत होते। तसेच बारामती कशा प्रकारे स्वच्छ राहील, बारामतीत कशा प्रकारे उद्योग व्यवसाय चालू होते आणि बारामतीचा कसा मोठा विकास होईल याकडे सदैव त्यांचे काटेकोरपणे लक्ष असायचे। पण दादा जाऊन महिना उलटत नाही तोपर्यंत स्थानिक नागरिक किंवा बाहेरून येणारे व्यापारी बारामतीमध्ये व्यवसाय चालू करतात, पैसे कमवतात आणि पाठीमागे कचरा ठेवून निघून जातात। असाच एक प्रकार घडला आहे। सहयोग सोसायटीच्या जवळ एका खासगी व्यावसायिक यांनी स्टॉल लावून होलसेल मध्ये अनेक वस्तू, कपडे विकले आणि कोणती स्वच्छता न करता निघून गेले ते चित्र दिसत आहे। हा कचरा वाऱ्याने उडून बारामती ते भिगवण रोड वरती आलेला दिसत आहे। तसेच बारामतीतील कट्ट्यांवरती तंबाखू, गुटखा खाऊन पिचकारी मारून स्वच्छतेला तडा गेल्याचं चित्र पाहायला मिळत असून स्वच्छ बारामती आणि सुंदर बारामती याला डाग लावत असल्याचं दिसत आहे। प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले आहे। आज जर अजितदादा असते तर हे चित्र पाहायला मिळाले नसते, असे बारामतीकर स्थानिक नागरिकांची चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळतंय। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।